नमस्कार मित्रांनो, आज आपण स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 या कायद्यावर अभ्यास करूया। आजचा जो व्हिडिओ असेल तो सेक्शन 1 ते 8 पर्यंतचा असेल। त्यानंतर पुढचा जो सेक्शन असेल तो सेक्शन 9 ते 20 पर्यंतचा असेल आणि त्यानंतर सेक्शन 21 ते 30 पर्यंत आणि नंतर 42 पर्यंतचे असे आपण 5 व्हिडिओ बनवूया। मित्रांनो, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट जो आहे त्याचा आपल्याला सर्रास कोर्टामध्ये वापर करावा लागतो। स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आणि सिव्हिल प्रोसिजर कोड हे दोन असे कायदे आहेत ज्याच्यामुळे आपल्या कोर्टातलं काम चालत राहतं। आपल्याला जर समजा एखादा डिक्लरेशन सूट दाखल करायचा असेल तर तो सुद्धा आपल्याला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट खाली दाखल करावा लागतो। आपल्याला कोणताही दावा ज्यावेळा आपण कोर्टात दाखल करतो त्याच्यामध्ये स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आणि सिव्हिल प्रोसिजर कोड ह्या दोन्ही कायद्यांचा आधार घ्यावा लागतो। उदाहरणार्थ, समजा आपल्याला इंजंक्शन सूट दाखल करायचा आहे तर इंजंक्शन सूट सुद्धा आपल्याला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट खालीच दाखल करावा लागतो। तसेच इंजंक्शन सूटमध्ये ज्यावेळेला आपल्याला टेम्पोररी इंजंक्शन घ्यायचा असतो तो सुद्धा त्याचे प्रोव्हिजन सुद्धा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आणि सिव्हिल प्रोसिजर कोड यामध्ये दाखवलेले आहेत। तर मित्रांनो, आपण आज स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट बद्दल विचार करूया। त्यातले पार्ट नंबर 1 म्हणजे प्रिलिमिनरी जो पार्ट आहे त्यामध्ये एकूण 4 सेक्शन्स आहेत। पहिला शॉर्ट टायटल एक्सटेंट अँड कमेन्समेंट असा सेक्शन आहे। दुसरा सेक्शन म्हणजे डेफिनेशन आहे आणि तिसरा सेव्हिंग्स आणि 4 नंबरचा जो सेक्शन आहे स्पेसिफिक रिलीफ टू बी ग्रांटेड ओनली फॉर द एन्फोर्सिंग इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट्स अँड नॉट फॉर द एन्फोर्सिंग पिनल लॉज। अर्थात या 4ही सेक्शनचा आपण पहिले अगोदर अभ्यास करूया। मी हटकून बेअर ॲक्ट लँग्वेज वाचणार आहे। बेअर ॲक्ट लँग्वेज जर आपल्याला व्यवस्थित समजली तर आपल्याला कायदा व्यवस्थित समजतो। मित्रांनो, पहिला सेक्शन जो आहे तो ह्या कायद्याचे उल्लेख करत आहे की ह्या कायद्याला काय म्हणतात। या कायद्याला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 असं म्हणत आहे। दुसरा, हा कायदा संपूर्ण भारताला लागू आहे। आजच्या तारखेला जम्मू अँड काश्मीरला सुद्धा हा कायदा लागू आहे। 5 ऑगस्ट 2019 रोजी भारताने आर्टिकल 370 ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे काढून टाकलेलं आहे आणि तेव्हापासून हा कायदा जम्मू अँड काश्मीरला सुद्धा लागू झालेला आहे। मित्रांनो, या कायद्याच्या सेक्शन नंबर 2 म्हणजे डेफिनेशनमध्ये फक्त 4 शब्दांचा उल्लेख केलेला आहे। पहिला शब्द आहे ऑब्लिगेशन। ऑब्लिगेशन म्हणजे जी ड्युटी कायदेशीर आहे त्याला आपण ऑब्लिगेशन म्हणतो। मीन्स द ड्युटी विच इज एन्फोर्सेबल बाय लॉ इज ऑब्लिगेशन। आणि सेटलमेंटचा अर्थ इन्स्ट्रुमेंट म्हणजेच कोडिसिल आणि विल हे 2 जर डॉक्युमेंट सोडले तर सर्व डॉक्युमेंट्स इन्स्ट्रुमेंट या याच्यामध्ये मोडतात आणि त्यालाच इथे सेटलमेंट असा शब्द वापरलेला आहे। त्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो ट्रस्ट याचा अर्थ इंडियन ट्रस्ट ॲक्ट 1882 मध्ये ट्रस्टला जे डेफिनेशन दिलेली आहे ती डेफिनेशन आपल्याला इथे वाचायची आहे। आणि ट्रस्टी म्हणजे ट्रस्टचे जे ट्रस्टी आहेत म्हणजे जे मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेटर वगैरे आहेत त्यांना आपण इथे ट्रस्टी असा उल्लेख केलेला आहे। तसेच सेक्शन 2 मध्ये अजून पुढे असं म्हटलेलं आहे की ज्या शब्दांचा अर्थ ह्या कायद्यामध्ये दिलेला नाही किंवा ज्या शब्दांना ह्या स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये डिफाईन केलेलं नाही त्याची डेफिनेशन इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये जे दिलेली आहे ती मानण्यात यावी असं याच्यात सांगितलेलं आहे। मित्रांनो, हा जो कायदा आहे स्पेसिफिक रिलीफ फॉर पर्टिक्युलर पर्सन म्हणजे एखाद्याचा व्यक्तिगत हक्क ज्या वेळेला व्हायोलेट होतो त्यावेळेला आपल्याला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट खाली रिलीफ मागता येते। परंतु एखादा पिनल लॉज जर व्हायोलेट झाला तर आपल्याला या कायद्याखाली रिलीफ मागता येत नाही। मित्रांनो, हा झाला प्रिलिमिनरी पार्ट। आता मी येत आहे सेक्शन 5 आणि 6। तो असं म्हणतो रिकव्हरिंग पोजेशन ऑफ द प्रॉपर्टी म्हणजे सेक्शन 5 आणि 6 जो आहे तो इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात आहे। इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या ताब्याच्या संदर्भात आहे। अर्थात सेक्शन 5 मध्ये असं दिलेलं आहे की जर एखाद्याची मालकीची प्रॉपर्टी असेल आणि त्याचा जर ताबा दुसऱ्या व्यक्तीकडे असेल तर तो ताबा जर त्या व्यक्तीला घ्यायचा असेल तर त्याला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट खाली दावा दाखल करून सिव्हिल प्रोसिजर कोडच्या प्रोव्हिजन्स प्रमाणे त्याच्याकडनं ताबा घेता येतो।
म्हणजे आपण जर जाऊन दादागिरी करून किंवा कायद्याचा अवलंब न करता जर ताबा घेतला तर मग सेक्शन 6 लागू होतो. अर्थात जर एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे कोणी ताब्यात घेतली तर ज्याच्या ताब्यात ती प्रॉपर्टी होती त्या व्यक्तीला कोर्टामध्ये जाता येतो आणि आपला ताबा पुन्हा मिळवता येतो. सेक्शन 5 आणि 6 म्हणजे 5 मध्ये काय दिलेलं आहे ते आपल्याला मी फक्त वाचून दाखवतो. सेक्शन 5 काय म्हणते, अ पर्सन एंटायटल्ड टू द पोजेशन ऑफ स्पेसिफिक इमूवेबल प्रॉपर्टी मे रिकवर इट इन मॅनर प्रोव्हाइडेड बाय द सिव्हिल प्रोसिजर कोड. अर्थात एखाद्याची जर प्रॉपर्टी असेल आणि त्याला जर आपली प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्याला स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली दावा दाखल करून आपली प्रॉपर्टी परत मिळवता येईल. मित्रांनो, दुसरा जो सेक्शन आहे म्हणजे सेक्शन 6 तो काय म्हणतोय, सूट्स बाय पर्सन डिस्पोजेस्ड ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीला इमूवेबल प्रॉपर्टी मधून एखाद्या व्यक्तीला इमूवेबल प्रॉपर्टी मधून डिस्पोजेस केला असेल तर त्या व्यक्तीला ज्याने डिस्पोजेस केलेला आहे त्याच्या विरुद्ध दावा दाखल करून आपली प्रॉपर्टी परत घेता येते. आता आपली प्रॉपर्टी मी असा शब्द वापरला आहे म्हणजे ज्याच्या ताब्यात होती त्या व्यक्तीला हा ताबा परत घेता येतो. इथे तो मालक जरी नसला तरी सुद्धा त्याला आपला ताबा परत घेता येतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता ह्या सेक्शनची मी बॅरेट लँग्वेज वाचतो. मित्रांनो, इफ एनी पर्सन इज डिस्पोजेस्ड विदाउट हिज कन्सेंट ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी, म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याची संमती न घेता त्याला त्यातनं डिस्पोजेस केला, अदरवाइज दॅन इन ड्यू कोर्स ऑफ लॉ, कायद्याचे अवलंब न करता जर त्याला डिस्पोजेस केला तर काय, त्या व्यक्तीला ही ऑर एनी पर्सन थ्रो हुम ही हॅज बीन इन पोजेशन, तो व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीच्या तर्फे तो ताब्यामध्ये आहे त्या व्यक्तीला क्लेमिंग थ्रो हिम मे बाय सूट रिकवर पोजेशन thereof, notwithstanding any other title that may be set up in such suit. म्हणजे त्या व्यक्तीला ज्याने त्याला डिस्पोजेस केलेला आहे त्या व्यक्तीच्या विरुद्ध दावा दाखल करून आपला ताबा परत घेता येतो, मग तो मालक जरी नसला तरी चालेल. मित्रांनो, इथे 2 कंडिशन्स अजून दिलेल्या आहेत. त्या कंडिशन्स त्या व्यक्तीला फॉलो कराव्या लागतात. एक, ज्याला डिस्पोजेस केलेला आहे त्या व्यक्तीला असा दावा 6 महिन्याच्या आतमध्ये कोर्टामध्ये दाखल करावा लागतो. जर 6 महिने ओलांडले तर त्याला हा दावा दाखल करता येत नाही, असं सबसेक्शन 2 मध्ये सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं ते आपण दाखवतो. No suit under this section shall be brought after the expiry of 6 months from the date of disposition or, आता पुढे और शब्द वापरलाय. और म्हणजे तो कशासाठी आहे, पहिला असा आहे की 6 महिन्याच्या आतमध्ये त्याला दावा दाखल करावा लागेल, 6 महिन्याच्या नंतर दाखल करता येत नाही. आता और पुढे काय म्हटलंय की जर समजा त्या व्यक्तीला गव्हर्नमेंटने डिस्पोजेस केलं असेल तर त्याला असा दावा दाखल करता येत नाही. और अगेन्स्ट द गव्हर्नमेंट means no suit shall be brought after the expiry of the 6 months or against the government, म्हणजे त्याला गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट मध्ये दावा दाखल करता येत नाही. त्यानंतर सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 6 काय म्हणते आपण ते बघूया. त्याच्यात असं दिलेलं आहे की अशा केसमध्ये जो निकाल झाला किंवा होईल त्या निकालाच्या विरुद्ध अपील किंवा रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येत नाही. सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 6 असं म्हणत आहे, no appeal shall lie from any order or decree passed in any suit instituted under this section, nor shall any review of any such order or decree be allowed. म्हणजे अशा केसमध्ये ज्या वेळेला डिस्पोजेस झालेला असतो आणि तो व्यक्ती जेव्हा दावा दाखल करेल तर त्याच्या बाजूनी जो निकाल झालेला आहे त्याच्यावरती अपील किंवा रिव्ह्यू पिटिशन आपल्याला दाखल करता येत नाही. मी एक एक्झाम्पल देऊन आपल्याला इथे सांगत आहे. समजा एक व्यक्ती आहे, त्याच्या ताब्यामध्ये एक घर आहे आणि त्या घराचा मूळ मालक बी आहे. बी ने त्याची संमती न घेता जबरदस्तीने त्याला घरातून बाहेर काढून टाकला. तर ए ला असा अधिकार आहे, तो बी च्या विरुद्ध दावा दाखल करून प्रथम आपला ताबा घेऊ शकतो आणि असा दावा त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये दाखल करावा लागतो, हे लक्षात घ्या. नंतर यातला सबसेक्शन 4 जो आहे तो काय म्हणतो तो आपल्याला मी वाचून दाखवतो.
Nothing in this section shall bar any person from suing to establish his title to such property and to recover possession thereof. अर्थात एखादा व्यक्ती जर आपल्या त्या जागेचा मालक असेल तर त्याला असं डिबार केलेलं नाही की तुम्ही आपले मालकी हक्क साबित करण्यासाठी दावा दाखल करू शकत नाही. तो आपला दावा दाखल करून तो आपली मालकी सिद्ध करून आपला ताबा तो परत घेऊ शकतो. मित्रांनो, सेक्शन 5 आणि 6 जे आहे ते इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या ताब्याच्या संदर्भात आहे. हा मुद्दा आपण लक्षात घ्या. नंतर मी येत आहे सेक्शन 7 आणि 8. मित्रांनो, सेक्शन 7 आणि 8 हे दोन्ही सेक्शन मूव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात आहे, म्हणजे मूव्हेबल प्रॉपर्टीच्या ताब्याच्या संदर्भात आहे. ज्याप्रमाणे सेक्शन 5 आणि 6 इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या ताब्याच्या संदर्भात आहे, त्याच पद्धतीने सेक्शन 7 आणि 8 मूव्हेबल प्रॉपर्टीच्या ताब्याच्या संदर्भात आहे. आता आपण सेक्शन 7 ची जर लँग्वेज वाचली तर सेक्शन 5 च्या सारखीच आहे, त्यात काही बदल नाही. फक्त मी आता वाचून दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल. अ पर्सन एंटायटल्ड टू पोजेशन ऑफ स्पेसिफिक मूव्हेबल प्रॉपर्टी मे रिकवर इट इन द मॅनर प्रोव्हाइडेड बाय सिव्हिल प्रोसिजर कोड. अर्थात एखाद्याची मूव्हेबल प्रॉपर्टी त्याची मालकीची असेल आणि ती दुसऱ्याच्या ताब्यात असेल तर ती प्रॉपर्टी तो सिव्हिल प्रोसिजर कोडच्या प्रोव्हिजन्स प्रमाणे दावा दाखल करून मिळवू शकतो. आता सेक्शन 8 काय म्हणते? 8 असं म्हणते की ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये मालक नसताना एखादी मूव्हेबल प्रॉपर्टी असेल तर त्याचं असं कर्तव्य आहे की त्याने ती प्रॉपर्टी जो मालक आहे त्याच्या ताब्यात ती परत द्यायची आहे. सेक्शन 8 ची मी डायरेक्ट लँग्वेज वाचत आहे, ते आपण जरा समजून घेऊया. Liability of person in possession not as owner. अर्थात एक व्यक्ती जो मालक नाही आणि त्याच्या ताब्यात प्रॉपर्टी आहे. टू डिलिव्हर टू पर्सन्स एंटायटल्ड टू इमिजिएट पोजेशन. मग एक व्यक्ती जो मालक नाही त्याच्या ताब्यात अशी प्रॉपर्टी आहे, त्याची ही जबाबदारी आहे की ज्याच्या ताब्यात ही प्रॉपर्टी होती त्याला ती परत करावी. पुढे काय म्हटलेलं आहे? एनी पर्सन हॅव्हिंग द पोजेशन ऑर कंट्रोल ऑफ अ पर्टिक्युलर आर्टिकल ऑफ मूव्हेबल प्रॉपर्टी ऑफ विच ही इज नॉट द ओनर may be compelled specifically to deliver it to the person entitled to its immediate possession in the following cases. अर्थात एखादा व्यक्ती ज्याच्या ताब्यामध्ये मालक नसताना एखादी प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी त्याची स्वतःची नाही, मग ती प्रॉपर्टी ज्याच्या इमिजिएट पोझिशन मध्ये ती ज्याच्या ताब्यात होती त्याला ती परत द्यायची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. आणि ती कशी द्यावी तर असे 4 कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत. 4 कंडिशन A, B, C आणि D. म्हणजे पहिली कंडिशन काय दिलेली आहे की वेन द थिंग क्लेम्ड इज हेल्ड बाय द डिफेंडंट ॲज एजंट ऑर ट्रस्टी ऑफ द प्लेंटिफ. म्हणजे प्रतिवादीच्या ताब्यात ती प्रॉपर्टी एजंट या नात्याने होती किंवा ट्रस्टी ह्या नात्याने होती तर त्याला ती प्रॉपर्टी परत द्यावी लागेल. मी उदाहरण देऊन सांगतो की समजा ए त्यांनी आपली घड्याळ बी ला दिली रिपेअरिंगसाठी. आता बी ने ते घड्याळ रिपेअर केल्यानंतर त्याला ए ला परत दिली पाहिजे, परंतु जर बी ने ती घड्याळ ए ला परत दिली नाही तर ट्रस्टी या नात्याने ए बीच्या विरुद्ध दावा दाखल करू शकतो. इथे रिलेशन कोणता झाला होता बीचा की तो ट्रस्ट मध्ये आहे, त्याचा विश्वास आहे त्याच्यावरती की त्याला ट्रस्टी म्हणून दिलेली आहे, पण त्यांनी ती प्रॉपर्टी परत दिली नाही तर ए बी वर दावा दाखल करून ती प्रॉपर्टी परत घेऊ शकतो. ही कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन काय दिलेली आहे? व्हेन कॉम्पन्सेशन इन मनी वुड नॉट अफोर्ड टू द प्लेंटिफ ॲडिक्वेट रिलीफ फॉर लॉस ऑफ द थिंग्स क्लेम्ड. म्हणजे त्याला प्रॉपर्टी ही परत करावीच लागेल किंवा ज्या वेळेला जी प्रॉपर्टी आहे त्याची जी किंमत आहे ती घेणं त्याला योग्य वाटत नाही. वुड नॉट अफोर्ड द प्लेंटिफ ॲडिक्वेट रिलीफ. म्हणजे प्रतिवादी जर असं म्हणाला की साहेब माझ्याकडे तर प्रॉपर्टी नाहीये, आता ती हरवलेली आहे तर मी त्याच्या जागी किंमत देतो नाही, कोर्ट म्हणणार तुम्हाला ती प्रॉपर्टीज द्यावी लागेल. थर्ड कंडिशन काय म्हणते? वेन it would be extremely difficult to ascertain the actual damage caused by its loss. आणि ज्या वेळेला
जी प्रॉपर्टी ज्याच्या ताब्यात आहे तो जर असं म्हटलं की ही प्रॉपर्टी माझ्याकडे नाहीये, त्याच्या जागी तुम्ही त्याची किंमत घ्या, मग कोर्ट असं बिलीव्ह करू शकतं की त्याची ऍक्च्युअल डॅमेज काय होणार आहे ते असर्टेन करणं शक्य नाही. ज्यावेळेला त्या प्रॉपर्टीची ऍक्च्युअल डॅमेज असर्टेन करता येत नाही तर त्यावेळेला ती प्रॉपर्टीज द्यावी लागते. आणि चौथी कंडिशन काय आहे, व्हेन द पोजेशन विथ थिंग क्लेम्ड हॅज बीन रॉंगफुली ट्रान्सफर्ड फ्रॉम द प्लेंटिफ. म्हणजे चौथ्या कंडिशनमध्ये असं दिलेलं आहे की एखाद्या वेळेला वादीकडनं चुकून जी प्रॉपर्टी द्यायची होती ए ला पण दिली गेली बी ला, मग बी ची ही जबाबदारी आहे की त्यांनी ती प्रॉपर्टी त्या मूळ मालकाला परत द्यायची आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे ते आपण बघूया. अनलेस अँड अंटिल द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड the court shall in respect of any article of movable property claimed under clause B or C of this section presume that compensation in money would not afford the plaintiff adequate relief for the loss of things claimed or as the case may be. And दूसरी एक explanation आहे that it would be extremely difficult to ascertain the actual damage caused by its loss. अर्थात वरती जे मी म्हटलो की बी आणि सी जे दोन कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये असं असर्टन करताच येत नाही की त्याची काय किंमत होऊ शकते किंवा ती प्रॉपर्टी त्याची ॲडिक्वेट रिलीफ होऊ शकत नाही, म्हणजे कंपन्सेशन हे ॲडिक्वेट रिलीफ होऊ शकत नाही, तर कोर्ट असं मानूनच चालणार आहे की तुम्हाला ती मूळ प्रॉपर्टी जी आहे तीच द्यावी लागेल. अनलेस असा शब्द वापरलेला आहे. कॉन्ट्ररी इज प्रूव्ह, मग त्याचे जे कॉन्ट्ररी प्रूव्ह केलं तरच कोर्ट त्याला ॲडिक्वेट रिलीफ किंवा डॅमेजेस देण्याची विचार करू शकतो, अदरवाईज तीच प्रॉपर्टी त्यांना द्यावीच लागेल. एक एक्झाम्पल मी आपल्याला देऊ शकतो इथे. समजा माझ्याकडे हा पेन आहे आणि ह्या पेनवरती सुनील गावस्करच्या सह्या आहेत, तर माझ्यासाठी हा पेन फार मौल्यवान आहे आणि हा पेन मी समजा बीला दिलेला आहे आणि तो बी मला आता परत देत नाही, तर मी बीच्या विरुद्ध असा केस दाखल करू शकतो की मला माझा पेन परत द्यावा. तो जर कोर्टामध्ये असं म्हणाला की साहेब तो पेन हरवलेला आहे, तर मी असं सांगू शकतो की साहेब त्याच्यावरती सुनील गावस्करची सही होती, माझ्यासाठी तो पेन खूपच मौल्यवान आहे, त्याला ॲडिक्वेट रिलीफ डॅमेजेस असं मला चालणार नाही, मला तो पेनच पाहिजे. तर अशा वेळेला कोर्ट तो पेन त्याला देण्याचे आदेश करू शकतात. मित्रांनो, आपण सेक्शन 1 ते 8 चा आज अभ्यास केलेला आहे. यापुढील जो व्हिडिओ असेल तो सेक्शन 9 ते सेक्शन 20 पर्यंत असेल. त्यामध्ये आत्ता ह्या 2018 मध्ये 1/10/2018 मध्ये ज्या नवीन अमेंडमेंट झालेल्या आहेत त्याचा सुद्धा आपण विचार करूया. पूर्वी 1/10/2018 पूर्वी जी प्रोव्हिजन होती ती आणि आत्ता जी नवीन प्रोव्हिजन आलेली आहे ते, या सर्वांचा आपण विचार करूया सेक्शन 9 ते 20 मध्ये. त्यानंतर पुढचा जो एक व्हिडिओ आपण बनवणार तो 21 ते 30 पर्यंत आपण बनवूया आणि त्यानंतरचा शेवटचा व्हिडिओ असेल 31 ते 42. मित्रांनो, मला असं म्हणायचं आहे की स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट शिवाय आपल्या कोर्टामध्ये कोणतेही दावे चालत नाही. आपल्याला माहीत आहे की कोणताही दावा असेल, डिक्लरेशनचा असेल, इंजंक्शनचा असेल, त्याच्यामध्ये आपल्याला टेम्पररी इंजंक्शन घ्यावाच लागतो. माझ्या मते तरी 90% दावे असे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचा सहारा घ्यावा लागतो. स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आणि CPC हे दोन्ही ऍक्ट आपल्याला फार चांगल्यापैकी जमले पाहिजे, जेणेकरून आपल्याला कोर्टामध्ये व्यवस्थित आपली केस चालवता येते. मित्रांनो, माझी अशी आशा आहे की आज आपण सेक्शन 1 ते 8 पर्यंतचा जो अभ्यास केलेला आहे तो आपल्याला नक्कीच समजला असेल. माझा यूट्यूब चॅनल आहे ॲडव्होकेट SR गोयल. मी यापूर्वी जवळजवळ 12 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते आपण पाहावे. माझा मोबाईल नंबर आहे 9960977929.